राम राम सगळ्यांना. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत इथे जगात भारी वांग्याची भाजी. कुठल्याही लग्नात गेलो या कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमात जर आपण गेलो तिथे कितीही फॅन्सी पदार्थ असले, किती फॅन्सी या नवीन भाज्या असल्या तरी पण आपल्याला आवडते ती एकच भाजी, ती म्हणजे वांग्याची भाजी. तर चला आज आपण बनवूया महाराष्ट्राची स्पेशल भाजी, वांग्याची भाजी म्हणजेच मसाले वांग्याची भाजी. ती कशी बनवायची ते आपण आता इथं बघू. इथं त्यासाठी मी घेतले आहेत बाई 4 वांग्या. वांग्याला असं पाहून घ्यायचं आतमधून, आणि वांगे घेताना असे घ्यायचे की ज्यामध्ये बी नाही आहेत. आता ते कापून घेतले आणि पाण्यामध्ये इथे ठेवून दिले. आता आपण बनवूया त्यातल्या मसाल्याची तयारी. त्यासाठी एक कांदा घेतला, त्याला असं कापून घ्यायचं का. सोबतच आपण घेऊ शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याचे काही काप. इथे तवा गरम करायला ठेवला, त्याच्यावर टाकल्यात आपण कांदे. आधी कांदे टाकून थोडेसे भाजून घ्यायचे, त्यावर थोडंसं तेल टाकायचं, त्याला परत करायचं. आणि नंतर त्यामध्ये घातलं आपण शेंगदाणे आणि खोबरं. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं, ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. वांग्याची भाजी म्हटलं ना तर सर्व लोक एकच्या ऐवजी 2 पोळी खातात बरं का. सोबत घातले आपण इथे 1 चमचा तीळ. आता आपलं झालेलं आहे भाजून तयार. या रंगावर ब्राऊन रंगाचे झाले की आपण त्याला काढून घेऊ. आणि तुमच्या घरात जेवढे काही मसाले असतील गरम ते पण भाजून घ्यायचे. आता माझ्याकडे जेवढे आहे तेवढेच घातले बघा मी. त्याला थोडं परत केले आणि काढून घेतले. इथे घातली कोथिंबीर आणि हे सर्व वाटण, सोबत टाकलं जिरं. आता आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आपलं वाटण झालं तयार. आता आपण त्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं, अगदी या प्रकारे. बरं, तुमच्याकडे वांग्याची भाजी कशी बनवतात, मसाले वांग्याची, कमेंटमध्ये सांगा बरं. आणि या प्रकारे एकदा नक्की बनवून पहा तुम्ही. आपला मसाला हा खूपच छान लागतो. आता इथे मी ठेवली आहे कढई. कढईमध्ये टाकूया तेल. तेल टाकताना मात्र कंजूसी बिलकुल करायची नाही कारण की मसाले वांग्याची भाजी आहे, 0 ऑइल नाही, कळलं का. आपलं तेल झालंय आता गरम. त्यात आपण जिरे मोहरीची फोडणी देऊया. तुम्हाला मसाले वांगे आवडते की नाही. जिरे मोहरी तडतडला, त्यात घालायचं अद्रक लसूणचा पेस्ट आणि 10 ते 12 मस्त कढीपत्त्याच्या पानं. आणि आता आपण जो मसाला बनवला होता तो त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरं. आणि आता आपण जे भरलेले वांगे होते ते सोडून द्यायचे यात अशा प्रकारे. आणि त्याला 5 मिनिट झाकण लावून व्यवस्थित शिजू द्यायचं. लक्ष ठेवायचं करपले नाही पाहिजे मसाला उचलला. मंद आच करायची गॅसची. तर बघा 5 मिनिटानंतर आपले वांगे थोडेसे हलकेसे ब्राऊन झालेले आहेत. आता आपण त्याच्यात सर्व मसाले घालून घ्यायचे आपल्या घरी जे काही आहे ते, म्हणजे लाल तिखट, जिरं पावडर, धन पावडर. लाल तिखट घातलं अर्धा चमचा, पाव चमचा. काश्मीरी लाल मिरची जर असली तर घाला, नाही घातली तरी पण आपल्या भाजीला कलर मस्त येते बरं का. आणि घालूया आपण कांदा लसूण मसाला, हळद, आमचूर पावडर आणि महत्त्वाचं म्हणजे गोडा मसाला. आणि थोडंसं मीठ, थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं का. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं. मीठही घातलं. आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊ. आणि यासाठी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे कधीही भाजी करताना पाणी थंड घालायचं नाही, नेहमी गरम पाणी घालायचं. तर आता आपण इथे मसाला शिजण्यासाठी आणि ते मसाले घातले होते शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्याला 5 मिनिट तेल सुटेपर्यंत तसंच राहू द्यायचं मंद आचेवर एकदम. किती छान तेल सुटलंय बघा. तेवढ्या वेळात आपले वांगे पण मुरून जातात त्यामध्ये.
कलर बघा किती छान दिसते. आता आपण यात घालणार आहोत पाणी. पाणी तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर भाजी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता, पण गरम करायचं का. आणि आता आपण आपल्या भाजीला 10 मिनिट मंद आचेवर शिजू द्यायचं. बघा किती छान कलर आलाय आपल्या भाजीला आणि आपली भाजी पण शिजतच आलेली आहे आता. ठीक आहे, आपली भाजी झाली आहे तयार. आता आपण करून घेऊया सर्व. तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि एकदा या प्रकारे भाजी नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हालाच का तुमच्या घरच्या सर्वांना पण आवडेल. समजलं का. हे एकदम सोपी पद्धत आहे मसाले वांगे बनवायची. आवडलं असल्यास ना लाईक करायला विसरू नका बरं. धन्यवाद. किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी यम्मी.